आहे असे त्र्यंबक साबणे कवी, गायक, शाहीर आपल्या या शाळेमध्ये तुमच्या समोर जे कविता आहेत, गीत आहेत, त्याचा जो रसास्वाद आहे तो तुम्हाला मिळावा यासाठी तुमच्या समोर उपस्थित झालेले आहेत. तर मी जास्त वेळ न घेता त्र्यंबक साबणे यांना विनंती करतो की आपण आमच्या मुलांसोबत आपल्या कविता, आपलं गायन सादर करून आमच्या विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करावं. त्र्यंबक साबणे. विद्यार्थी विद्यार्थिनी माझा मामूली कवी गायक कलाकाराचा कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबांनी ठेवला. याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकारी गुरुजनांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझं संपूर्ण नाव त्र्यंबक वामन साबणे, गाव चोरवड, तालुका पालम, जिल्हा परभणी, मुक्काम गौतमनगर, गंगाखेड. विद्यार्थी माझं हे देऊळगाव ते दाटी आजोळ आहे. बोधवाड्यात, देऊळगावच्या बोधवाड्यात कचरोबा इसाजी सोनवळे माझा मामा होता. याच वयात मी मामाच्या घरी राहून या शाळेत शिकलो. माझे वर्गमित्र, वर्गबंधू मखदूम शेख होते, व्यंकटी होते, पांडुरंग होते, भानदास होते, इतर होते. काल माझ्या वर्गबंधूची मखदूमची भेट गोदावरी नदीच्या काठावर झाली. दोघाला आनंद झाला. मागल्या आठवणी काढल्या. या शाळेत तुमच्या या वयात लहानपणी मी शिकलो. त्यावेळेस लांबीची मोठी शाळा होती, वरांडा होता. आता दुसरी नवी इमारत बांधली. तर माझ्या आजोळची शाळा असल्यामुळे मी जे गीत काढले ते जास्त काढले, त्याचे नावे सांगतो. पहिलं गीत आहे नमाकी, दुसरं गीत आहे सावित्रीबाई फुलेचं, तिसरं गीत आहे राजमुद्रा, चौथं गीत आहे शाहू महाराज, पाचवं गीत आहे शिवाजीचे राजे भीमाचे कायदे, सहावं मावळे, सातवं भगतसिंग, आठवं आहे मौलाना आझाद. एवढे गीते मी माझ्या आजोळच्या शाळेच्या मुलामुलींना गाऊन दाखवणार आहे. मुलामुलींनो, बाल विद्यार्थ्यांनो, मी शाळा कॉलेजमध्ये गाणे गाऊन म्हातारा झालो. ताकद कमी झाली आता, म्हणूनच बसून मना वाटलं तर पण उभा टाकलो. माझं शिक्षण औरंगाबादच्या कॉलेज 12वी नापास झालं. तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या महात्मा ज्योतिबा महाविद्यालयात शिक्षणाला पूर्वीनं विराम दिला. 1984ला मी औरंगाबादच्या वसुंधराव नाईक कॉलेजला शिकत असताना मला नोकरी मिळाली. पण माझ्या पोराला जातीभेद होता. जातीभेद पाहून मी शाळेचा कलाकार झालो. जातीभेदाने माणसाचे मन नाराज झाले, माणसांची एकी होईना. म्हणून मला वाटलं गरिबीतून शिकून नोकरी पत्करण्याऐवजी आपण श्रीमंत होण्याऐवजी, पैसेवान होण्याऐवजी गरीबच राहून
शाळा कॉलेजमध्ये देशासाठी लढलेल्या थोरांचे गाणे गाऊन मुलींना थोरांसारखं बरोबर म्हणजे जातीभेद विसरून सगळे एकी करतील आणि एकी करून भारताचं स्वातंत्र्य सांभाळतील. म्हणून मी भारताच्या स्वातंत्र्याकडे पाहून शाळा टाका करू. मी 1981 पासून गातो. बाबा पहिलं आमची महारामांडाची मुलं लोकांचे ढोरं राखायचे. बाबाही मला ढोरं राखायचे वाटतं. शिक्षणाचं महत्व माहीत नव्हतं त्याला. पण माझ्या तरुणामध्ये असला एक असली मित्र मिळाला मला, त्र्यंबक मुंद्राजी कदम. त्याला धुमाळाने वटीत घेतलंय. तो आता त्र्यंबक माधव धुमाळ झाला. ढोरं राखून तो शाळेत गेला. त्याने मला सांगितलं की आपल्या शाळेमध्ये हेर कुमट्याचे व्यंकटराव रेड्डी सर आले. ते भेट चांगले शिकवायचे. तू बी ये शाळेत. मी म्हणलं हो मी येतो. जाऊन तू ढोरा का? मी जायला टाकतो मी येतो शाळेत. मला वचन दे म्हणला. मी त्याला वचन दिलं आणि माझ्या त्र्यंबक माधव धुमाळचं ऐकून शाळेला गेलो. पण बाबाने मला 9-10 शाळेतून काढू लोकांची कामं करायला लावली. म्हणून ज्या परत 10-12 त्या परत मी औरंगाबाद राहते होतं. मिलिंद कॉलेजला गेलो. पण तिथे शासकीय वसतिगृहामध्ये माझा नंबर लागला नाही. म्हणून बाबासाहेबांनी काढलेल्या मिलिंद कॉलेजच्या प्रिन्सिपल ऐकून मी वसंतराव कॉलेजला ॲडमिशन घेऊन तिथे 12 आणि राहिलेले विषय मुखेडमध्ये काढलो. असो मी बोलण्यात वेळ न जाता माझं जे काम आहे ते करतो. ऐका तुम्ही ध्यान देऊन ऐका. एवढंच मला माहिती आहे. मी तुमच्यासाठी चांगली गीते काढले ते तुमच्यासमोर काढतो. ऐका. मी महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यात कार्यक्रम केले. कर्नाटकात जिल्ह्यात गेले. मला मध्य प्रदेशाच्या भजनने बौद्ध दीक्षा देऊन कवी क्रांती रत्न पदवी दिली. ते प्रमाणपत्र आहे माझ्याकडं. माझं कार्य भारतातल्या माणसाने अमेरिकेला नेलं. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठमध्ये आंबेडकर शिकले. त्याच विद्यापीठमध्ये माझं कार्य पडद्यावर दाखवण्यात आलं अमेरिकेच्या लोकांना. मुलांनो हे माझं कार्य वाया गेलं नाही. मला दुसरे एक दुःख झाले. जे दुःख माझ्या बायकोचं झालं. जे देशासाठी लढले त्याचं नाही. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडीले घरदार सुखी संसार त्याने किती वनवास भोगले. मुलांना आपल्या देशासाठी वनवास ज्याने भोगला त्यांचे गाणे गात मी आज 45 वर्ष झाले शाळेचे कार्यक्रम करतो. 45 वर्ष मी महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यात कर्नाटकात जिल्ह्यात गाणे गाऊन वनवास भोगला. ऐका हे मला दुःख वाटत नाही माझ्या वनवासाचं. पण माझी बायको 7 सप्टेंबर 1925 रोजी वारली. मुलं लग्नाच्या अगदी लग्न करण्याच्या आधी चांगले बोलत होते. पण बायको लग्न झाल्यानंतर त्यांचं बोलणं ऐकून मी नाराज झालो. म्हणून मला कुणीकडे दुःख दिसायला चौकट माझ्या पाठीला वनवासच पुरला असं वाटायला. तरी मी जसं जमत तसं गाणं खेळलो. ऐका घरी कसं वाटत नाही मला. पहिलं तिथं आहे न माती कुणाला भीमाला. पहिले गीत 1980-81 पासून मी बाबा 1 रुपया मागितला नाही. गाणे गाऊन बाळाकडे शिकलो. गाणे गाऊन कपडे केलो. 1 रुपया मी बायको केलो होतो. माझ्या कष्टाच्या पैशाची केलो होतो. जिसको कोई नहीं उसको खुदा आया. माय बापाला वाटलं धाकटा मुलगा पुस्तकाची. पण त्याने काही माय बापाला चांगलं पोचलं नाही. माय बापा माझ्यात मरून गेले. आता तुम्ही जिकडं पाहिले तिकडं ध्यान जाते. गाणं समजत नाही म्हणून बाजूला पाहू नका. सगळे माझ्याकडे पाहतात.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी, नमाती सारेही तुम्ही भीमबाबाच्या चरणी, नमाती सारेही तुम्ही भीमबाबाच्या चरणी. भारताचा भागी विधाता भीमराष्ट्रीय नेता, सर्वजणांचाही झाला सुख करता दुःख हरता, त्यांचे थोर उपकार जाऊ नका विसरुनी, नमाती सारी तुम्ही भीमबाबाच्या चरणी. 2 वर्षे 11 महिने 18 दिवसामध्ये, 2 वर्षे 11 महिने 18 दिवसामध्ये, भीमबाने भारताचे मान संविधान लिहिले, त्यांचे थोर उपकार जाऊ नका विसरुनी, नमाती सारी तुम्ही भीमबाबाच्या चरणी. 395 कलमे आणि 9 परिशिष्टे भीमबाने लिहून ठेवले भारताच्या घटनेमध्ये. 395 कलमे आणि 9 परिशिष्टे भीमबाने लिहून ठेवले भारताच्या घटनेमध्ये. कायदे पंडित भीम बाबा होते म्हणून, नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना मंजूर झाली, राजेंद्राने स्वीकारली. भीमस्मृतीमुळे भले झाले म्हणून, नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी. 26/1/1950 पासून भारताची भीमस्मृती अंमलामध्ये आली. 26/1/1950 पासून भारताची भीमस्मृती अंमलामध्ये आली. देशकारभार छान चालू झाला म्हणून, नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी. भीमबाने भारताचे लोकशाही राजे केले, म्हणूनच लोकातून लोकसरकार झाले. त्र्यंबक साबणेही म्हणे असेच गीतातून, त्र्यंबक साबणेही म्हणे असेच गीतातून, नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी, नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी. विद्यार्थीनो, मनोसमर्थीमुळे आपल्या भारताच्या सगळ्याच मुली सगळ्याच स्त्री आळाने होत्या. मनोसमर्थीमुळे महारामांचे अपमान होते, रस्त्यात त्यांचा चुका पडू नये म्हणून गळ्यात गाडी होते, करताना त्यांचे रस्त्यात पाऊल उठू नये म्हणून कमरेला फळा होता, झाडू होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुऋषीची मनुस्मृती जाळून टाकली आणि आपली भीम स्मृती भारताचं संविधान या भारतामध्ये लागू केले. ज्या काळात मुलींना स्त्रियांना शिक्षण नव्हतं त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारताच्या मुलींना महारामांच्या मुलांना शिकवायची सुरुवात केली. त्या सावित्रीबाईचे गीत मी आपणासमोर सादर करतो. ज्या शाळेत शिकलो लहानपणी त्या शाळेत मी या म्हातार वयात गात आहे त्र्यंबक साबणे. सावित्रीबाईचे गाणं. कोण बोलते?
तुम्ही बोलू लागल्यास माझं गाणं समजायचं नाही. तुम्ही बाजूला पाहिल्यास मला गाणं समजायचं नाही म्हणून इकडे लक्ष द्या. ती शिक्षका गीत होती ग सावित्रीबाई फुले क्रांती होती. ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे येत होती. धर्मशास्त्रज्ञ हिंदू बायांना शिकू देत नसताना फुले बाई शिक्षिका मुलांना शिक्षण शिकवताना धर्म अंधाचे शहीद होते पहिला पादोपदी. तरी ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. चौकातल्या साधनातला एक जवळ येऊन म्हणाला मुलींना आणि म्हारा मांगाच्या शिकू नको मुलांना. अमृतोची सांभाळ म्हणता त्याला मारली होती. ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. ज्योतिबान मळ्यात ज्योतिबा फुलेने पुणे शहरात शाळा काढल्या होत्या. ज्योतिबा फुलेने पुणे शहरात शाळा काढल्या होत्या. सावित्रीबाई व फातिमा शेख मुलांना शिकवित होत्या. सावित्रीबाई व फातिमा शेख मुलांना शिकवित होत्या. त्या दोघींना कर्मठाने शाळे पादोपदी. तरी ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. कर्मठ बाया सुद्धा खेळीत होत्या पुढे बाईला. शेण मारीत होत्या कुणी तर कचरा माडीवरला. काखेतला तोरी लुगडा नेसून मुलांना शिकवित होती. ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. ज्योतिबाने मळ्यातल्या मातीवर अक्षर काढून सगुणाने सावित्रीबाईला शिकविलं शिक्षण. झाडाचे पाने मोजून शिकविलं. ती गणितही शिकली होती. ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. सावित्रीबाईनं पती करून शिक्षण शिकून 2 वर्षाचा कोर्स काढला शिक्षकेचा बाईनं. भारताची पहिली शिक्षका, भारताची पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई होती. ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. सावित्रीबाईच्या शाळेला अभिप्राय थोराने दिले. ज्योतिबा आणि सावित्रीबाईनं विद्यादान केले. त्र्यंबक साबणे झाले त्यांचे उपकार देशावरती. ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. ती शिक्षका भीत होती ग सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती. ती पुढेच जात होती ज्ञानाचे धडे देत होती. चांगलं 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 काम करण्यासाठी सावित्रीबाई झाली ठीक म्हणून तिचं झालं नीट. चांगलं काम करण्यासाठी धीर म्हणा. जातीभेदाच्या काळामध्ये विशाळ कार्यक्रम सुरू केला 1980ला.
मला जातीवाद्यांनी किती विरोध केला, मी त्या विरोधाला जुमानलं नाही. मुलांनो, चांगलं काम करणाऱ्याला विरोध होता आणि अनेक थोर पुरुषांना विरोध झाले, मला झाले, तुम्हाला होते. पण चांगलं काम जर तुम्ही करताना कोणी विरोध केला तर भिवू नका. चांगलं काम केला तर देशाचं चांगलं होईल. सर, मी 8 गाण्याची एक लिस्ट आहे, 8 गाण्याची. तेवढे गाणे गाऊ शकतो का मी? लेख तिने मला जन्म दिला तुम्हाला घडविण्यासाठी, मला श्रीमंत बनण्यासाठी जन्म दिला आहे. त्या गोदावरी नदीकाठच्या देवराजोटाच्या लेकीनं, माझ्या आईनं, राजूबाईनं मला तुम्हाला घडवण्यासाठी जन्म दिला आहे. आता थोडे गाणे आहेत, थोडे गाणे सांगून नका बरं का? सगळ्याचे ध्यान आहे का माझ्याकडे? शिवाजीचे राजे, शिवाजीचे राजे, भीमाचे कायदे, शिवाजीचे भीमाचे गाजले जगामध्ये. कुठे गाजले? हे अमर झाले दोघे, हे अमर झाले दोघे, छत्रपती शिवरायाने महाराष्ट्राला स्वराज्य दिले. कायदे पंडित भीमरायाने भारताला संविधान दिले. सगळे पायथन माहिती झालं बसा. छत्रपती शिवरायाने महाराष्ट्राला स्वराज्य दिले. कायदे पंडित भीमरायाने भारताला संविधान दिले. सारे भारतीय सुखी करुण, सारे भारतीय सुखी करुण, ते केले भले तुझे, ते अमर झाले तुझे, ते अमर झाले तुझे. शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व बाजूला पाहू का, इकडे गाण्याकडे घेतलेल्या. शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व धर्म समभावाने, सर्व जाती धर्मी असे त्याने सबंध जोडून प्रेमाने हिंदवी राज्य स्थापन केले. कोणते राजे? हिंदवी राज्य स्थापन केले. महाराष्ट्र राज्यामध्ये अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. इकडे घेतला. जगातल्या सुधारित देशाचे कायद्यांचे ग्रंथ वाचून, जगातल्या सुधारित देशाचे कायद्याचे ग्रंथ वाचून, जगातल्या सुधारित देशाचे, जगातल्या सुधारित देशाचे
काय लिहिले? भारताचे संविधान भीमाने लिहिले. येऊन जोशमध्ये आळशीपणाने काम चांगलं होत नाही, हायगाईने काम चांगलं होत नाही. पुस्तक वाचताना पुस्तकाचं ध्यान पाहिजे. सर वर्गात शिकवताना, ज्ञान वर्गात शिकवताना त्यांच्याकडे ध्यान असलं पाहिजे. कीर्तन ऐकताना महाराजाकडे ध्यान असलं पाहिजे. आणि जय त्र्यंबक साबणे शाळा कॉलेजात जात असताना माझ्याकडे ध्यान असलं पाहिजे. तर आपला भारत चांगला झाला. ऐका ऐका, जगातल्या सुधारित देशांचे जगातल्या सुधारित देशांचे कायद्यांचे ग्रंथ वाचून जगातील सुधारित देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून भारताचे संविधान भीमाने लिहिले. येऊन जोशमध्ये अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. शिवभीमा विघ्न हरत्यांची, शिवभीमा सुखी करत्यांची. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे सुख करते दुःख हरते होते. यांची आरती घाल. सुख करता दुःख हरते, शिवाजी महाराज. सुख करता दुःख हरता कोण? सुख करता दुःख हरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुख करता दुःख हरता कोण? शिवभीमा. शिवभीमा विघ्न हरत्यांची, शिवभीमा सुखी करत्यांची, शिवभीमा लोक तारकांची, महिमा गात्या उपकार करत्यांची. माझं नाव त्र्यंबक. मी नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वराला पाहिलं. मी नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वराचा नाव करीत त्र्यंबक आहे. माझ्या नावाचा देव खुश झाला असेल. माझं नाव कधी त्र्यंबक साबणे चांगलं काम करायला नाही. देवाच्या नाव करीने चांगलं काम करा, वाईट काम करू नये. समजलं का? साबणे नावाची खूप साबण आहे. साबण अंगाला साबण लावून आंघोळ करताना माझी साबणे नाव तुम्हाला आठवत. कपड्याला साबण लावून कपडे धुताना माझ्या साबणे नावाची तुम्हाला आठवण येईल. माझ्या साबणे नावाची खून साबण. ऐका, त्र्यंबक तुम्ही लहान असला तरी तुम्हाला विनंती करतो, वाईट बनू नका बरं का? वाईट का बनू नका? वाईट एक तर घरी सुखी होत येत नाही, आणि वाईट देश सुखी होत येत नाही, आणि वाईट समाजात सुखी होत येत नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतो निसर्गाला, तुम्ही वाईट शिकून वाईट बनू नका बरं का? कुणाचं स्वतःचं चांगलं करा, लोकांचं चांगलं करा, कुणाचं वाटोळं करू नका बरं का? हा शेवटचं गाणं आहे या का? त्र्यंबक मी त्र्यंबक साबणे तुम्हाला म्हणतो बरे व्हा. का तुम्ही बरे? मध्ये अमर